Hello friends, good morning to all of you. In the last lecture, we have started our first chapter, simple machine. In a simple machine, the definition of simple machine and what is meant by load, what is meant by effort, what is the mechanical advantage, what is the velocity ratio and what is meant by the efficiency. All these terminologies we have studied earlier. In this lecture, we are going to cover what is meant by the law of machine. आता बघा बाळांनो, लॉ ऑफ मशीन म्हणजे काय आहे. लॉ ऑफ मशीन एक प्रकारचं इक्वेशन आहे. ते इक्वेशन मध्ये आपल्याला एक रिलेशनशिप कळतं. लोड आणि एफर्ट मध्ये जे काही रिलेशन असणार आहे. आपल्याला माहिती आहे लोड म्हणजे काय. लोड मीन्स व्हॉट, इट इज अ वेट टू बी लिफ्टेड अँड व्हॉट इज द एफर्ट, इट इज द फोर्स विच इज अप्लाइड टू लिफ्ट दॅट पर्टिक्युलर अमाउंट ऑफ लोड. ओके, आता लोड आणि एफर्ट मध्ये जे काही रिलेशन आहे ते रिलेशन आपण कुठल्या इक्वेशन वरून फाइंड आउट करतो, तर ते लॉ ऑफ मशीन या इक्वेशन वरून फाइंड आउट करतो. व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन? Law of machine is the equation which indicate the relationship between load lifted, okay, and the effort P is called we call it as a law of machine. Okay, law of machine म्हणजे साधं सिंपल लक्षात ठेवा. law of machine is a relationship between load and effort. Now law of machine मध्ये जर आपण बघितलं तर काय होतं बघा. एक एक्स ऍक्सिस वरती आपण लोड घेतोय, एक्स ऍक्सिस वरती आपण लोड घेतोय आणि एफर्ट जे आहे ते एफर्ट आपण वाय ऍक्सिस वरती घेतोय. एफर्ट जे आहे ते आपण, सॉरी इथं थोडंसं चुकलेलं आहे. इथं जे बाळांनो आहे हा एक्स ऍक्सिस आहे आणि इथं जो आहे तो वाय ऍक्सिस आहे. दिस इज एक्स ऍक्सिस, दिस इज अ वाय ऍक्सिस, इजंट इट. आता काय करायचं आहे बघा, एक्स ऍक्सिस वरती आपण लोड घ्यायचं आणि एका बाजूला एफर्ट घ्यायचं. मग आता आपण काय करायचं, सिंपल मशीन एक पर्टिक्युलर लोड किती अमाऊंट, एक पर्टिक्युलर लोड उचलण्यासाठी किती अमाऊंट ने एफर्ट द्यायला लागतं त्यानुसार आपल्याला काहीतरी व्हॅल्यूज मिळतात आणि विथ द हेल्प ऑफ दॅट व्हॅल्यूज आपल्याला एक लाईन अशी ड्रॉ करावी लागते. एक लाईन आपल्याला मिळते. ती जी लाईन आहे, लाईनचं बघा इक्वेशन बाळांनो तुम्हाला माहिती असेल. लाईन मध्ये आपण बघतोय y is equal to, what is the equation of line? Equation of line is equal to y is equal to m into x plus c. This is the equation of line. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल एक रेषेचं जे इक्वेशन आहे ते y is equal to mx plus c. आता बघा इथं y ऍक्सिस वर आपण काय घेतलाय, p घेतलाय, बरोबर. m आहे असं ठेवा. ओके, x काय आहे रे, x वरती w आहे. ओके, इथं w आला आणि प्लस जो आहे तो कॉन्स्टंट आहे तो आहे असा झाला. म्हणून इक्वेशन ऑफ, सॉरी, लॉ ऑफ मशीन काय झालं, p is equal to mw plus c. p is equal to mw plus c कसं आलं कळालं का, ते इक्वेशन लाईनचं जे इक्वेशन आहे त्याच्यावरून आपण ते डिराइव्ह करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये बघा p म्हणजे तुम्हाला माहिती झालं असेल, p म्हणजे काय, एफर्ट आहे. m म्हणजे काय आहे, m इज अ लाईन ऑफ स्लोप ऑफ द लाईन, m इज अ स्लोप ऑफ द लाईन. आता m फाइंड आउट कसा करायचा, तर y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1. म्हणजे समजा मी इथे एक पॉइंट घेतला आणि इथे एक पॉइंट घेतला, ओके, किंवा इथे पॉइंट दिलेले आहेत बघा. इथे एक पॉइंट आपण घेऊया, हा झाला पॉइंट नंबर 1 आणि समजा हा मी पॉइंट घेतला पॉइंट नंबर 2. तर इथं काय आलं, x1 y1 आलं, इथं काय आलं, x2 y2 आलं. मग जर तुम्हाला स्लोप काढायचा असेल तर तुम्ही स्लोप कसं काढणार, y2 मायनस y1, y2 ची जी व्हॅल्यू आहे ती मायनस y1 ची व्हॅल्यू आहे ती डिवाइडेड बाय x2 मायनस x1. तो झाला काय झाला, स्लोप झाला. ओके, नाउ व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ c? c इज अ कॉन्स्टंट, c इज अ काय आहे, कॉन्स्टंट आहे. आता इकडे तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर बघा, ज्या प्रमाणामध्ये लोड जो आहे, लोड इथं असणार आहे 0, बरोबर आहे. इथं बघा मशीनला एवढ्या अमाऊंटनं थोडीशी एनर्जी स्टार्टिंगला प्रोव्हाइड करावी लागते, त्याशिवाय मशीन स्टार्ट होत नाही. आपण थोडासा जो एफर्ट जो आहे एफर्ट द्यायला लागतो, जेणेकरून आपल्याला जे लोड आहे तो वरती उचलायचा आहे. कन्सेप्ट काय बघा, आपल्याला लोड जो आहे तो वरती उचलायचा आहे. मग मशीनला ज्यावेळी आपण इनपुट देतोय, त्या इनपुट दिल्या दिल्या मशीन वर्क करतं का, करत नाही. थोडीशी फ्रिक्शनल एनर्जी आपल्याला वेस्टेज घालवावी लागते किंवा ती वेस्टेज जाते. ती जी वेस्टेज एनर्जी आहे त्याला आपण फ्रिक्शनल लॉस असा म्हणतोय. सी म्हणजे काय आहे, सी इज अ फ्रिक्शनल लॉस. एवढी जी व्हॅल्यू आहे, या सी ची जी व्हॅल्यू आहे तो काय आहे, फ्रिक्शनल लॉस आहे. ओके, कन्सेप्ट क्लिअर झाले असेल तुम्हाला. लॉ ऑफ मशीन P is equal to mw plus c. Here P is the effort
W is a load, P is a effort, W is a load, M is a slope of the line. स्लोप कसा काढायचा आपण बघितलेला आहे, y2 minus y1 upon x2 minus x1. आणि C जो आहे तर इंटरसेप्ट ऑन y axis, effort required to start the machine. What is the C? It is the effort required to start the machine. त्यालाच आपण लॉस असं पण म्हणू शकतो. This is the line of equation. This is a law of machine. This is the law of machine. फार important formula आहे. P is equal to mw plus C. Now next concept is maximum mechanical advantage of the machine. आपल्याला मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय आहे माहिती आहे. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय रे, लोड डिवाइडेड बाय एफर्ट, त्याला आपण मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणतोय W अपॉन P, बरोबर. पण आपण आत्ताच एक इक्वेशन फाइंड आउट केले. कुठले इक्वेशन फाइंड आउट केले, हे जे इक्वेशन आहे ते आपण इक्वेशन फाइंड आउट केले. बघा काय इक्वेशन आहे, P इज इक्वल टू mw प्लस C. आता विथ द हेल्प ऑफ P, ही जी P ची व्हॅल्यू आहे, ही जी आपण P ची व्हॅल्यू काढण्यात आलेली आहे, ती P ची व्हॅल्यू ज्यावेळी मी ह्या इक्वेशन मध्ये पुट करतोय त्यावेळी काय होतं बघा, W आहे तसा राहणार आणि P च्या ऐवजी फक्त काय येणार, mw प्लस C येणार. ओके. ज्यावेळी ह्या इक्वेशनला मी W न भागतोय अंशाला आणि छेदाला, त्यावेळी होतं काय बघा, once we divide the W we got 1 mw plus C upon W. आता त्याच्यामध्ये बघा m plus C upon W हे इक्वेशन राहणार. मग C upon W हे इज इक्वल टू 0 घ्यायचं. का 0 घ्यायचं, जर हे C upon W, C हा काय आहे, लॉस आहे, आणि W काय असतो, हेवी लोड असतो. मग जास्तीत जास्त हेवी लोडनं एखाद्या छोट्याशा अमाऊंटला जर आपण गुणलं तर ते निग्लिजिबल रेशो आपल्याला मिळतो आणि म्हणून ते 0 घ्यायचं आहे. ज्यावेळी C प्लस W 0 असेल त्याच वेळी आपल्याला मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज मिळणार आहे. म्हणून C अपॉन W हा जो रेशो आहे तो आपण 0 घेऊयात. मग मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आपल्याला काय मिळतं बघा, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज बघा आपल्याला काय मिळतं इथं, maximum mechanical advantage is equal to 1 upon m, where m is equal to what, m is a slope of the line. M is a slope of the line. Maximum mechanical advantage equation लक्षात घ्या, m 1 upon m. Now next concept is maximum efficiency of the machine. आता maximum efficiency चं इक्वेशन आपल्याला माहिती आहे बघा बाळांनो. Efficiency is equal to what, MA upon VR into 100. Efficiency म्हणजे काय, बेसिकली efficiency म्हणजे काय, आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट. आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट, बरोबर आहे. दुसरे इक्वेशन काय आहे इफिशियन्सीचं, इफिशियन्सी इज इक्वल टू MA upon VR into 100, where MA is a mechanical advantage and VR is equal to velocity ratio. आता याच्यामध्ये बघा, जर मला मॅक्सिमम इफिशियन्सी जर पाहिजे असेल तर मी इथं काय वापरायला पाहिजे, तर इथं बघा बाळांनो, मी मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज वापरायला पाहिजे. कधी, ज्यावेळी मला मॅक्सिमम इफिशियन्सी हवी असेल त्यावेळी. डिवायडेड बाय व्हेलॉसिटी रेशो इंटू 100 आहे असं आलं. आपल्याला माहिती आहे मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू 1 अपॉन m डिवायडेड बाय VR. म्हणून मॅक्सिमम मेकॅनिकल ऍडव्हान्टेज काय आलं बघा, सॉरी मॅक्सिमम इफिशियन्सी काय आली बघा, 1 अपॉन m इंटू VR इंटू 100. 1 upon m into VR into 100 is the maximum efficiency of the machine. बाळांनो लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले फार फार महत्त्वाचे आहेत. नाउ आयडियल मशीन, आतापर्यंत आपण जे बघितलेले आहेत ते सगळे रियल मशीन आहेत. रियल मशीन म्हणजे काय, ज्या मशीन मध्ये काहीतरी थोडंसं फ्रिक्शन असतं त्यांना आपण काय म्हणतोय, रियल मशीन म्हणतोय. म्हणजे कुठलंही मशीन, फॅन असू दे, मिक्सर, ऑटोमोबाईल, 4-wheeler, 2-wheeler, whatever the machine we have used in a present day, these machines are the real machines. आता आयडियल मशीन म्हणजे काय, ज्या मशीनची इफिशियन्सी 100% आहे त्याला आपण काय म्हणतोय, आयडियल मशीन असं म्हणतोय. व्हॉट इज नोन द आयडियल मशीन, आयडियल मशीन म्हणजे असं मशीन ज्याची इफिशियन्सी 100% आहे. आता एखादं मशीन 100% इफिशियन्सी देतं याचा अर्थ काय, की जेवढं त्याला इनपुट मिळालेलं आहे तेवढंच ते आउटपुट देते. म्हणजेच काय बघा, समजा आपण कुठलीही एनर्जी इनपुट म्हणून जर घेतली तर जेवढ्या अमाऊंट ऑफ एनर्जी त्याने इनपुट म्हणून घेतलेली आहे तेवढीच ते ट्रान्सफर कशात करतं, आउटपुट एनर्जी मध्ये करतं. रियालिटीला ते पॉसिबल आहे का बाळांनो, ते पॉसिबल नाही. थोडीशी एनर्जी ही फ्रिक्शन मध्ये लॉस्ट होते. थोडीशी एनर्जी आहे ती फ्रिक्शन मध्ये लॉस्ट होते. आता फॉर एक्झाम्पल, फॅन न जेवढी एनर्जी इलेक्ट्रिकल एनर्जी घेतलेली आहे तेवढंच ते जोरात फिरतं का, फिरत नाही. तुम्हाला माहिती असेल फॅन मध्ये
जसं जसं फॅन फिरायला लागतो तसं तसं फॅन तापायला लागतो. फॅन तापतो का? जेवढी एनर्जी त्याने इनपुट म्हणून घेतलेली आहे, बरोबर, ती इनपुट एनर्जी तो डायरेक्टली आहे अशी कन्वर्ट करू शकत नाही. त्याच्यामुळं ती जी कन्वर्ट झालेली एनर्जी आहे ती हीट मध्ये ट्रान्सफर होते. ओके, साधं सिंपल स्टेटमेंट आहे. आता आयडियल मशीन म्हणजे काय? आयडियल मशीन मध्ये ज्या मशीनची इफिशियन्सी 100% आहे त्याला आपण आयडियल मशीन असं म्हणूयात. आयडियल मशीन मध्ये झिरो फ्रिक्शनल लॉस होतात. आयडियल मशीन मध्ये काय होतं? झिरो फ्रिक्शनल लॉस होतात. आता मी मगाशी सांगितलं तसं इनपुट आयडियल मशीन मध्ये काय असतं? इनपुट इज इक्वल टू आउटपुट. जेवढं आपण इनपुट घेतलंय तेवढंच आपण आउटपुट देतोय आयडियल मशीन मध्ये. मग बघा, इनपुट म्हणजे तुम्हाला माहिती असेल, इनपुट म्हणजे एफर्ट इनटू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट. इट शुड बी इक्वल टू आउटपुट. आउटपुट काय आहे मशीनने दिलेलं? W इंटू एक्स. आता हे बघा, W अपॉन P, ह्या P ला जर मी इकडे घेतलं तर Y अपॉन एक्स ही एक कन्सेप्ट तयार होते. म्हणून आयडियल मशीन मध्ये मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. आयडियल मशीन मध्ये काय असतं? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. क्लिअर झाली काय कन्सेप्ट? नेक्स्ट वन, आयडियल मशीन. आयडियल मशीन नंतर नेक्स्ट कन्सेप्ट कुठली येते? कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल मशीन. कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत बघा आयडियल मशीनचे? तर आयडियल मशीन मध्ये ऑब्विसली इफिशियन्सी जी आहे ते 100% असणार आहे. आयडियल मशीन मध्ये कुठलंही फ्रिक्शन असत नाही. आयडियल मशीन मध्ये इनपुट इज इक्वल टू आउटपुट असतं आणि आयडियल मशीन मध्ये मेकॅनिकल ऍडव्हान्टेज हे व्हेलॉसिटी रेशो एवढं असतं. ओके, नेक्स्ट वन. नाव इथं बघा बाळांनो, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज, व्हेलॉसिटी रेशो अँड इफिशियन्सीचा काय विषय असतोय बघा. इफिशियन्सी म्हणजे काय रे? आउटपुट डिवाइडेड बाय इनपुट इंटू 100. ओके, आता आउटपुट म्हणजे तुम्हाला माहिती असेल W इंटू एक्स. इनपुट म्हणजे काय? P इंटू वाय इंटू 100. आता हे रिअरेंज जर मी टर्म केल्या, W डिवाइडेड बाय P आणि Y अपॉन एक्स इंटू 100 केलं तर W अपॉन P काय आहे? मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आहे. Y अपॉन एक्स काय आहे? व्हेलॉसिटी रेशो आहे इंटू 100. Okay, then what is the efficiency? Efficiency is equal to mechanical advantage divided by velocity ratio. Clear आहे का बघा concept? Efficiency is equal to what? Standard statement काय आहे efficiency चं? Efficiency is equal to output divided by input into 100. आणि आपण derive काय केला आता? Efficiency is equal to mechanical advantage divided by velocity ratio. Okay. Now next concept is ideal effort. आता आयडियल एफर्ट म्हणजे काय रे बाळांनो? दिस इज द एफर्ट विच लिफ्ट अ लोड ॲट 100% इफिशियन्सी ऑफ द मशीन. ज्या मशीनची इफिशियन्सी 100% आहे त्या मशीनला लावलेला एफर्ट म्हणजे कुठला झाला? आयडियल एफर्ट. परत एकदा बघा, ज्या मशीनची इफिशियन्सी 100% आहे त्या मशीनला लावलेला एफर्ट काय आहे? त्याला काय म्हणतोय आपण? आयडियल एफर्ट म्हणतोय. बरोबर आहे. आयडियल एफर्ट मध्ये कुठलंही फ्रिक्शन असत नाही. त्याच्यामुळे बघा, MA इज इक्वल टू VR आपण मगाशी डिराइव्ह केलेला आहे. त्याच्यामध्ये W अपॉन PI इज इक्वल टू व्हेलॉसिटी रेशो. आता PI म्हणजे काय रे? एफर्ट. ओके, दिस PI इज इक्वल टू W अपॉन VR. बघा बघा, आयडियल एफर्ट मध्ये आपण काय बघितलं तर MA इज इक्वल टू VR. मग MA म्हणजे काय? W अपॉन PI. आपण हे आयडियल मशीनच्या संदर्भात जर बघायला गेलं तर W अपॉन PI. PI म्हणजे काय? Rearranging the term W upon VR. W is a load, VR is a velocity ratio. To lift the load, इथं बघा हे स्टेटमेंट फार महत्वाचं आहे. To lift the load, actual effort P is always greater than ideal effort. लक्षात ठेवा, आयडियल एफर्ट जो आहे तो सगळ्यात छोटा असतो ऍज कम्पेअर्ड टू ऍक्च्युअल एफर्ट. कारण का? आयडियल मशीन मध्ये आपण काय करतोय? आयडियल मशीन मध्ये आपण कमीत कमी एफर्ट वापरायला पाहिजे. बरोबर, म्हणून आयडियल एफर्ट जो असतो तो कमीत कमी असतो कुणापेक्षा? ऍक्च्युअल एफर्ट जो आपण लावतोय त्याच्यापेक्षा. ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवा. PI इज इक्वल टू W अपॉन VR. नेक्स्ट वन इज आयडियल लोड. आयडियल लोड म्हणजे काय? आयडियल मशीननं ज्या मशीनची इफिशियन्सी 100% आहे त्या मशीननं उचललेला जास्तीत जास्त लोड त्याला काय म्हणायचं आपण? आयडियल लोड म्हणायचं. Okay, this is the load which can lifted by an effort P at 100% efficiency of machine. ओके, याच्यामध्ये बघा MA च्या इथं W अपॉन P जे आहे तिथं फक्त काय करायचं आपण? WI करायचं. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर आयडियल लोड?
इट इज इक्वल टू P इंटू VR. P इंटू VR हे स्टेटमेंट महत्वाचं आहे बघा. फॉर गिवन एफर्ट ऍक्च्युअल लोड इज ऑलवेज लेस दॅन आयडियल लोड. आयडियल मशीन आहे म्हटल्यानंतर त्याने जास्तीत जास्त लोड उचलायला पाहिजे, म्हणून आयडियल लोड जो आहे तो रिअल लोड पेक्षा काय असतो, जास्त असतो. लक्षात द्या दोन्हीचं कंपॅरिझन. आयडियल लोड जो आहे तो रिअल लोड पेक्षा काय असतो, ऍक्च्युअल लोड पेक्षा जास्त असतो. आणि आयडियल एफर्ट जे आहे त्या आयडियल एफर्ट हे ऍक्च्युअल एफर्ट पेक्षा काय असतं, कमी असतं. ओके, नेक्स्ट वन, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन म्हणजे काय बघा बाळांनो. एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन इज इक्वल टू P मायनस PI. P म्हणजे ऍक्च्युअल लोड, सॉरी ऍक्च्युअल एफर्ट, आणि PI मीन्स व्हॉट, इट इज द आयडियल एफर्ट. P मायनस PI या दोन्हीतला जो डिफरन्स आहे त्याला म्हणायचं काय, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ओके, it should be equal to P minus W upon VR. Actual load lifted is always less than the ideal load lifted. Actual load lifted is always less than ideal load lifted. It should be greater than W. Effort lost in friction. Effort lost in friction means what? It is equal to P minus PI. P is equal to means what? It is the actual effort, and PI is equal to what? Ideal effort. लक्षात ठेवा बाळांनो, actual effort is always greater than ideal effort. Actual effort is always greater than ideal effort. It is a load lost in effort lost in friction. Next concept is load lost in friction. Load lost in friction is equal to Wi minus W. कारण का आयडियल लोड जो आहे तो जास्त असतो ऍक्च्युअल लोड पेक्षा. ओके, त्याच्यामुळे Wi ची इक्वेशन काय आहे, P इंटू VR मायनस W. Actual load lifted is always less than the ideal load. Actual load lifted is always less than ideal load. Okay, load lost in friction. Next concept is reversibility of the machine. Reversibility of the machine. Reversibility of the machine ही कशाच्या रिलेटेड आहे बघा. Reversibility of the machine, this is related to the efficiency. This is related to the efficiency. आता बघा बाळांनो, ज्या मशीनची इफिशियन्सी 50% पेक्षा जास्त आहे, ज्या मशीनची इफिशियन्सी 50% पेक्षा जास्त आहे, त्या मशीनला आपण रिव्हर्सिबल मशीन असं म्हणतोय. त्या मशीनला काय म्हणतोय, रिव्हर्सिबल मशीन्स. आणि रिव्हर्सिबिलिटी म्हणजे काय, त्यांनी रिव्हर्सिबिलिटी म्हणजे काय बघा, ज्यावेळी आपण 50% इफिशियन्सी त्या मशीनची ज्यावेळी होते त्यावेळी काय होतं बघा, थोडंसं एफर्ट जरी आपण काढून ठेवला, जरी आपण एफर्ट काढला तरी ते मशीन थोडंसं लोड जे आहे ते लिफ्ट करतं. त्याला काय म्हणायचं, रिव्हर्सिबल मशीन. Machines those having more than 50% efficiency are capable of doing work in a reverse direction even after effort is removed. ज्यावेळी एफर्ट आपण रिमूव्ह करतोय तरी सुद्धा ते मशीन्स थोडंफार काम करतात, म्हणून त्यांना रिव्हर्सिबल मशीन असं म्हणतात. Such machines are called as reversible and the action of such machine is called as reversibility. रिव्हर्सिबिलिटी मध्ये साधी सोपी कन्सेप्ट लक्षात ठेवा, ज्या मशीनची इफिशियन्सी 50% पेक्षा जास्त आहे त्यांना रिव्हर्सिबल मशीन म्हणायचं, आणि ज्या मशीनची इफिशियन्सी 50% पेक्षा कमी आहे त्यांना काय म्हणणार आपण, इररिव्हर्सिबल मशीन असं म्हणायचं. ओके, त्यालाच आपण सेल्फ लॉकिंग असं म्हणतोय, सेल्फ लॉकिंग मशीन. As machine friction is higher than the output, the machine cannot work in the reverse direction after effort is removed. This is called as non-reversible or self-locking machine. Self-locking machine म्हणजे काय, एफर्ट जर काढला तर ते रिव्हर्सिबल डायरेक्शनला जाऊन काम करत नाहीत, अशा मशीनला आपण सेल्फ लॉकिंग मशीन असं म्हणतोय. The efficiency of self-locking machine is always less than 50%. Always less than 50%. इथपर्यंत समजलं काय बाळांनो? इथं आपण थांबूयात आणि दुसऱ्या लेक्चरला आपण व्हेलॉसिटी रेशो जे आहे ते वेगवेगळ्या मशीनचे फाइंड आउट करूयात. ओके, थँक्यू.